रामकृष्ण हरे सज्जन हो. आज नागपंचमी. नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस. याची कथा अशी आहे की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने शेत नांगरत असताना नागिनीचे पिल्लं मेले. त्या वारूळ होतं आणि त्या वारुळात फळा गेल्यामुळं ते पिल्लं मेल्या गेले. नागिन रागवली. नागिनीने त्या शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाला रात्री चावा घेऊन खलास करून टाकले आणि त्या कुटुंबातली एक मुलगी बाहेरगावी गेली होती. तिथे ती नागिन रातोरात जाऊन पोहोचली. तर ती मुलगी त्या नागाची पूजा करत होती. पाटावर चित्र मांडून नागदेवतेची ती पूजा करत होती. ती भाविक होती. नागिनीने ती पूजा पाहिली आणि त्या मुलीची भावना पाहिल्यावर तिला आनंद झाला की अरे त्याने काय मुद्दाम आपल्या वारुळात फळा घालून तर नांगर घालून आपल्याला काय मारलं नाही. तो काय आपला मुळात शत्रू नाही, पण आपण त्याचा कुळाचा नाश केला ठीक आहे. पण ह्या तिच्याच कुळातली ही मुलगी आणि आपली पूजा करते, आपल्याला देव मानते आहे. मग नागिन तिला प्रसन्न झाली. माग तुला काय वर मागायचं ते. ती म्हणली तू माझे लोकांचं काय केलंस? म्हणले मी त्यांचा चावा घेऊन मारले, त्यांना जिवंत कर म्हटले. आणि आजपासून तुझ्या स्मृत्यर्थ आम्ही पूजा वगैरे करत जाऊ, आनंद व्यक्त करत जाऊ. आज सगळे शेतकरी शेतीचे कामं बंद ठेवतील आणि ज्या नागराजाने पृथ्वीची धारणा केलेली आहे त्या नागराजाचा आपण आजचा हा कृतज्ञता दिन आहे. म्हणून आजच्या दिवशी स्त्रिया उपवास धरतात आणि वारुळापर्यंत, म्हणजे गावाच्या बाहेर जे वारूळ असतं मुंग्यांनी केलेलं वारूळ, त्याच्यामध्ये नाग वगैरे साप राहतात अशी कल्पना आहे आणि ते राहतात. पण तिथपर्यंत महिला फेर धरतात, गाणं म्हणतात आणि तिथपर्यंत जातात, नागाची पूजा करतात. तिथे लाह्या, तिथे काही प्रसाद टाकतात त्या वारुळावर, वारुळाला फेऱ्या घालतात आणि मग गावामध्ये येतात. गाणे त्यांचे अजून आठवतात. लहानपणी आमच्या गावामध्ये ते गाणे म्हणायच्या फेर धरायच्या महिला. चल ग सये वारुळाला, चल ग सये वारुळाला, नागोबाला पूजायाला, नागोबाला पूजायाला, असं म्हणून चल ग सये वारुळापर्यंत जायच्या. ते गाणं म्हणत म्हणत फेर धरीत धरीत फुगड्या खेळत खेळत असा तो आजचा हा आनंदाचा क्षण आहे. नाग हा म्हणजे सर्प जो आहे ना, हा उपकारक आहे असं पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये आपण मानत आलेलो आहोत. आणि ही जी पृथ्वी आहे ती नागराजाने अशी धारण केलेली आहे अशी कथा आहे. तेव्हा लक्ष्मी त्या समुद्रातून निघाली आणि लक्ष्मी त्या समुद्रामध्ये शेषशाही भगवान ज्याला म्हणतात ना, तिथे त्या शेषावर भगवान पहुडलेले आहेत. आणि नाभी कमळातून ते कमळ आणि त्याच्यातून ब्रह्मदेव जन्म आणि लक्ष्मी पाय दाबीत आहे आणि नागराजाने असं ते वर भगवंताच्या ह्याच्यावर छत धरलेलं आहे, म्हणजे सावली धरलेली आहे आणि त्याच्यावर पृथ्वी आहे. असं ते चित्र तुम्ही कधीतरी पाहिलं असेल. म्हणजे नागराजाचा हा कृतज्ञता दिन साजरा करायचा आणि नागदेवतेबद्दल आपण कृतज्ञ राहायचं. आता हे व्यवहारात कितपत शक्य आहे, कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या विचाराच्या आहेत. तेव्हा दिसला सर्प साप की मार असं नका करू. तेव्हा विषारी साप 5-10% नाही आहेत. 99% साप हे सगळे बिनविषारी आहेत आणि ते आपणाला उपकारक आहेत. तेव्हा काही सर्पमित्र माझ्या ओळखीचे असणारे, ते एक नसरापूर म्हणून एक गाव आहे, मला वाटतं वेल्हे तालुक्यामध्ये आहे. तिकडे बरेच कार्यक्रम होत असायचे. मेरावणी, आहेरावणी, मेरावणी, विंझर, मार्गासनी असे ते गावाचे नावं वगैरे. तर त्या नसरापूरला गेले की मी तिथे उतरायचो. त्या जो सर्पमित्र होता त्याला बरोबर घ्यायचो. ते काही नाग वगैरे बरोबर घ्यायचा, 5-10 साप. आणि मग कार्यक्रमाला कीर्तनला गेलो. कीर्तन संपल्यावर अर्धा तास त्याला ते नागाचे जे मानसशास्त्र आहे की सापाला एकदम मारू नका तुम्ही, की सर्प हा मित्र कसा आहे आपला आणि सर्पाला काय काय आहे आणि आपल्या समज काय आहेत. सर्प हा डूस धरतो आणि मग माणसाला मारतो, तर त्याला अर्धवट सोडू नका, ठार मारा, तोंड ठ्याचा, ह्या गोष्टी करू नका. सर्प डूस वगैरे धरत नाही, तो कोणाचं शत्रुत्व करत नाही. साप हा
कान असतात, म्हणजे पुंगी वाजवली की डोलतो वगैरे, त्याला कान नाही आहेत सापाला. तर त्याला हे ते जीभ आहे ना, तर त्या जिभेने त्याला जे ते एंटेना आहे त्याचा 10 फूट त्याला लांब जरी उंदीर असला तरी ते इथून कळतं त्याला की हां आपलं भक्ष्य आलं आहे. तो बरोबर कुणीकडे जाणार आहे त्याच्या धोरणाने तो बसत असतो आणि आपल्या टप्प्यात आला की बरोबर तो पकडतो. म्हणजे 10 फूट काय हालचाली आहेत ते त्याच्या त्या एंटेना म्हणून तो सारखं असं चाललेला असतो एंटेना त्याचा. सांगायचं काय, त्याला कान नाही आहेत सर्पाला, आणि सर्प हा दूध पित नाही, तो मांसाहारी आहे. तर ते इतकी सायकोलॉजी छानपैकी तो मित्र सर्पमित्र सांगायचा कीर्तनाच्या नंतर. आणि तिथे उतरल्यानंतर मी पाहिजे तर त्याचं एस टी स्टँडच्या जवळच घर आहे. 10-15 नाग मोठे मोठे त्याने त्या टोकऱ्यामध्ये ठेवलेले. अरे म्हणले हे तू एवढं कसं काय ठेवलेस? तो म्हणला काय नाही, ते आपलं मानसशास्त्र त्यांना जरी तो हात लावून दाखवायचा तर म्हणला आपला स्पर्शसुद्धा त्यांना कळतो की हा आपला शत्रू नाही आहे. ते कोणावरही चावत नाहीत, पण त्याच्या शेपटीवरच पाय दिला तर मग त्यांना कळत नाही, ते चावा घेणार. म्हणजे त्याचं जे मानसशास्त्र आहे, आपलं मानसशास्त्र आहे, ते बरंचसं त्याला कळतं. इतर प्राण्यांना जसं कळतं ना तसं त्यांनाही पण कळतं, पण इतर यांच्यापेक्षा थोडं प्रमाण त्यांचं कमी आहे, पण त्यांनासुद्धा कळतं. म्हणून चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त जर शुद्ध असेल, आपण जर मित्रत्वाने सगळ्या प्राण्यांबरोबर राहिलो तर ते सुद्धा आपले मित्र होतात. वाघ पाळणारे लोक आहेत, लांडगे पाळणारे लोक आहेत, कोल्हे पाळणारे लोक आहेत, हे सगळे प्राणी पाळणारे लोक आहेत. मग सर्प का पाळत नाहीत? तर सर्पसुद्धा पाळणारे लोक आहेत. सर्पमित्र त्यांना जे म्हणतात ना, आत्ता मी उदाहरण सांगितलेलं, तर त्या नसरापूरचं, तर असेच सर्पमित्र आहेत, त्यांच्याकडून ते सर्पाचं ज्ञान जाणून घ्या आणि त्यांच्याबरोबर मैत्री ठेवा, पण सतर्क राहा, हे पण त्याच्याबरोबर लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. सज्जन हो, नागपंचमीच्या निमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज नागपंचमीच्या या नागराजाची कथा आपण ऐकल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर कसं वागावं हे जाणून घ्या. आणि दसला साप की मारा असं नका करू, तर त्याच्याबरोबर मित्रत्व वाढवा आणि सतर्क राहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.